आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पुण्यामध्ये एकाच दिवशी मोदी आणि उद्धव ठाकरे, शरद पवारांची सभा। 29 तारखेला वारजेमध्ये मवियाची सभा तर टिळक रोडवर मोदींची सभा। नाशिकच्या भुजबळ फार्मवर आज समता परिषदेची बैठक। भुजबळांनी नाशिकमधील उमेदवारीच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर बैठक। परभणी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रहार जनशक्ती पक्ष तटस्थ। महाविकास आघाडी अथवा महायुती दोघांनाही समर्थन न देण्याची प्रहारची भूमिका। डिसेंबरपासून माजी सरकारकडे पाणी नियोजनाची मागणी, पण सरकार पक्ष आणि घर फोडण्यामध्ये व्यस्त। राज्यातील दुष्काळ परिस्थितीवरून सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। डिसेंबरपासून सातत्याने महाराष्ट्र सरकारला विनंती करत आहे, तुम्ही काहीतरी मार्ग काढा, पण सातत्याने पक्षफोड, घरफोड या सगळ्यामध्ये इतकं हे सरकार व्यस्त आहे की पाण्याचं नियोजन करण्यात त्यांना अपयश आलं। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा वगळता राज्यामध्ये आज येलो अलर्ट। अमरावती, यवतमाळ, वर्ध्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा। ठाण्यात गुरुवार ते शुक्रवार 24 तास पाणीपुरवठा बंद। पाणीपुरवठा विभागामार्फत देखभाल दुरुस्तीचे काम हाती। पुण्यासाठी 7.25 टीएमसी पाणी राखून ठेवण्याची मागणी। खडकवासला धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्यानं पुणेकरांकडून सतर्कता। सोन्याचे भाव 700 रुपयांनी घसरून 73,400 रुपये प्रतितोळा, तर चांदीच्या भावामध्ये 1200 रुपयांची घसरण। पुण्याहून उत्तराखंडकडे जाणारी मानसखंड एक्सप्रेस सोमवारी रवाना। उत्तराखंडच्या कुमाऊं विभागामधील स्थळांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष पर्यटक रेल्वे।